आपण एका मोठ्या बातमीकडे वळतोय। बातमी आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंसंदर्भातली। मोबाईलवर ते सभागृहात असताना रमी खेळत होते। हा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केलाय। सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही आणि म्हणून शेतीची असंख्य कामं प्रलंबित आहेत। राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करतात, असं असताना सुद्धा कामच काही नाही। त्यामुळे मग कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येते, असा टोला त्यांनी हा व्हिडिओ ट्विट करत लगावलेला आहे। रोहित पवार शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत। रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा, कर्जमाफी, भावांतरची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कभी गरीब किसानों की खेती पर भी आओ ना महाराज ही आर्त हाक ऐकू तरी येणार आहे का, असा सवाल रोहित पवारांनी विचारला। कृषीप्रधान देश म्हणून भारताची ओळख आहे। महाराष्ट्र राज्यात अग्रेसर आहे। अशा राज्याचा कृषी मंत्री विधानसभेमध्ये गेम खेळताना दिसतो आणि आपल्याबरोबर रोहित पवार आहेत, त्यांनी ट्विट केलेला आहे। सर, राज्यामध्ये इथे बिकट परिस्थिती, कृषी मंत्री विधानसभेत गेम खेळतो। हे बघा ना, म्हणजे खरं कुठेतरी शेतकऱ्याची चेष्टा करतंय हे सरकार आणि हे नेते आणि हे मंत्री, असं आपल्याला म्हणावं लागेल। आम्ही सगळ्यांनी अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या बाजूने कर्जमाफीचा मुद्दा मांडला, भावांतर योजनेचा मांडला, दुधाचा मांडला, त्याच्याच बरोबर ज्या काही आता विमा कंपन्या आहेत, कारण का आता जर बघितलं तर गेल्या वेळेस जर कम्पेअर केलं, आता 5 दिवसामध्ये विम्याचं रजिस्ट्रेशन संपतंय। 2 ते 3% लोकांनी फक्त आतापर्यंत रजिस्ट्रेशन शेतकऱ्याला केलेलं आहे। 2.5 कोटी शेतकरी रजिस्ट्रेशन केलेलं नाही का? ते 4 जे हे होते ट्रिगर्स, ते आता काढले गेले, त्यामुळे शेतकऱ्याला फायदा मिळणार नाही। शेतकऱ्याला सुद्धा तिथं आता कुठेतरी कळलेलं आहे। अशात आणि दिवसाला 8 आत्महत्या शेतकरी करत आहे आणि तुम्ही काय करताय, तर तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर मोबाईलवर गेम खेळण्यासाठी तिथे करत असाल, हे काही लोकांना पटलेलं नाही। रंबीसारखा गेम, म्हणजे रंबीचं स्टेटमेंट तुम्ही बघितलं, आओ रंबी खेलो महाराज, असं काहीतरी ते आहे। आता शेतकरी म्हणतोय आओ महाराज हमारा खेत पे आओ, म्हणजे आमच्या शेतात या, बांधावर या, आमची काय परिस्थिती आज बघून घ्या, असं आता शेतकरी म्हणत आहेत। पण हे महाराज, हे महाशय आज गेम खेळत आहेत। आता कालच अजितदादांचे फार मोठे नेते पक्षाचे स्टेटमेंट देऊन गेलेले आहेत की कुठलाही निर्णय आम्ही जेव्हा घेत असतो तेव्हा आम्हाला केंद्राशी आणि खास करून बीजेपीचे प्रमुख नेत्यांशी बोलावं लागतं। आता या मंत्र्याचं काय करायचं, याच्यासाठी जर तुम्हाला दिल्लीला बोलावं लागत असेल, तर मग तुमचा पक्ष हा तुम्ही चालवता का भाजप चालवतं, हे कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होणार आहे। बघू आता या बाबतीत काय केलं जातं। परंतु ज्याप्रमाणे कृषी मंत्री जे आहेत ते अनेकदा वादळचं वक्तव्य करतात, हे जाणून बुजून करतात की त्यांना शेतकऱ्यांचं गांभीर्य नाही, कारण ते ग्रामीण भाव देतात। मला असं वाटतं की शेती या योजनेमध्ये बऱ्याच योजना डीबीटी असतात, त्याच्या शेवटच्या घटकापर्यंत तिथं पोहोचल्या पाहिजे। जसं की एखादा जर तिथं आपण सर्वे केला, नाहीतर समजा पंचनामा केला, तर डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसा जातो। त्यामुळे आता ह्यांची अपेक्षा काय की निधी मिळत नाही, तो निधी कशासाठी? का काही दिवसांपूर्वी शिंदे साहेबांच्या एका नेत्याचा बॅग घेऊन पैसा होता, अशाच बॅगा ह्यांना भरायच्यात का, असं वाटतं। आणि कदाचित या मंत्र्यांना या विभागामध्ये या मंत्री म्हणून कुठेही इंटरेस्ट राहिलेला नाही आणि कदाचित भाजपकडनं सुद्धा अजितदादांचे जे काही खाती आहेत ना, ते एकनाथ शिंदे साहेबांची खाती आहेत। फायनान्स मिनिस्टर म्हणून अजितदादा पास सुद्धा करत असतील, पण सगळ्या फाईल ह्या भाजपकडे म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे जाऊन अडकतात काय, आणि त्यामुळे ह्या नेत्यांचा त्यात इंटरेस्टच राहिला काय नाही। पण कितीही तुम्ही इंटरेस्टेड असला काय नसला काय, तुम्ही जे काम करतात त्यामुळे तिथं असणाऱ्या गरीब शेतकऱ्याला मदत होती। पण आज हे सरकार आणि हे मंत्री कामात व्यस्त, म्हणजे लोकांच्या हितासाठी कामात व्यस्त राहण्यापेक्षा खेळात जर व्यस्त राहत असतील, ह्याच्यावरून ते किती सिरियस आहेत या गरीब शेतकऱ्यांच्या बाबतीत, हे आपल्याला कुठेतरी कळतं। सरकारमध्ये मंत्री जे आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर श्रेयस नाही, असाही आरोप रोहित पवार यांनी केला आहे। दीपक सह साहेब कोकणे, न्यूज लोकमत, अहिल्यानगर।